मित्रांनो आपण 59 नंबर 59 नंबरचा क्वेश्चन बघत होतो. काय म्हणते, चूज द वर्ड क्लोजेट इन मिनिंग टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. द कंपनीज फ्युचर इज कॉन्टिजेंट ऑन द आउटकम ऑफ द ट्रायल. तर याच करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डिपेंडंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. काय म्हणते, ही सेड आय हॅव बीन हेल्पिंग द पुअर. ठीक आहे. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर येऊन जाईल ही सेड दॅट ही हॅड बीन हेल्पिंग द पुअर. तर इथं आपलं काय झालेलं आहे, क्वेश्चन संपलेलं आहे. आणि आता आपल्या डोमेनचे जे क्वेश्चन आहे प्रोफेशनचे आता नर्सिंगचे ते स्टार्ट होतात मित्रांनो. चला आपले नर्सिंगचे प्रोफेशनचे क्वेश्चन बघू आपण. डायबिटिक इन्सिपिडस इज डिसऑर्डर ड्यू टू. तर हा मित्रांनो लो लेवल ऑफ एडीएच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅक्सिमम स्कोर ऑफ ग्लासगो कोमा स्केल. तर मित्रांनो हा क्वेश्चन जशाचा तसा आलेला आहे. तुम्ही जर आपले व्हिडिओ बघितले असेल किंवा आता पण तुम्ही जाऊन बघू शकता की जशाचा तसा हा क्वेश्चन आलाय ग्लासगो कोमा स्केलचा. आपण पूर्ण स्केल एक्सप्लेन केले आहे मित्रांनो तुम्हाला. तर हा काय मित्रांनो याचा आन्सर मॅक्सिमम स्कोर असतो 15. त्यानंतर काय म्हणतो, इन्व्हेस्टिगेशन ब्लड गॅस अनालिसिस कॅरीड आउट टू मेजर द. म्हणजे एबीसी कशासाठी करता विचारलेलं आहे. सिंपल आन्सर आहे मित्रांनो पर्सेंटेज ऑफ O2 अँड CO2 इन द आर्टेरियल ब्लड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो ब्रोकाज एरिया ऑफ द ब्रेन कंट्रोल द मूवमेंट फॉर. तर ब्रोकाज एरिया कशासाठी करतो, तर स्पीच साठी मूवमेंट कंट्रोल करतो. त्यानंतर म्हणते द साइन अँड सिम्पटम ऑफ रेस आयसीबी इन्क्लूड ऑल एक्सेप्ट विचारले तुम्हाला आन्सर. तर याचे येऊन जाईल मित्रांनो हायपर पायरेक्सिया. बाकी सगळे काय याचे ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय, मिस्टर सुभाष इज ऍडमिटेड इन वॉर्ड अँड डायग्नोज ॲज स्किझोफ्रेनिया. ही विल हॅव ऑल द साइन अँड सिम्पटम ऑफ स्किझोफ्रेनिया एक्सेप्ट. परत क्वेश्चन काय एक्सेप्ट बघायचं आहे. ऑप्शन मध्ये याचा आन्सर येईल मित्रांनो आपलं इलेशन. कारण इलेशन हे काय तर मॅनियाचं सिम्पटम आहे, सिझोफ्रेनियाचा नाहीये मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. न्यू बॉर्न रिसीव्ह व्हिटॅमिन K2. हा क्वेश्चन मित्रांनो आपण आपल्या प्रॅक्टिस सेशन मध्ये घेतलेला आहे. व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता तुम्ही. तर कशासाठी असते, टू प्रिव्हेंट द ब्लिडिंग. अ वुमन विथ 30 weeks pregnancy has sudden painless bright red bleeding. A nurse would suspect. सरळ म्हणलं मित्रांनो ब्राईट रेड आहे आणि पेनलेस ब्लीडिंग आहे. तर ते इट इज रिलेटेड टू प्लासेंटा प्रिव्हिया. काय म्हणते, मदर मे हॅव प्लासेंटा प्रिव्हिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो द नंबर ऑफ न्यू केसेस ऑफ डिसीज प्रेझेंट इन पॉप्युलेशन ऍट द स्पेसिफिक टाइम इज नोन ॲज. हा मित्रांनो आपण याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हेलन्स इन्सिडेंट सगळं एक्सप्लेन केलं होतं एका क्वेश्चन मध्ये. तर या न्यू केसेस बद्दल काय असतो मित्रांनो, न्यू केसेस म्हणजे काय होतं, इन्सिडेंट रेट. जशाचे तसे क्वेश्चन मित्रांनो आपल्या प्रॅक्टिस सेशन मधून इथं आलेले आहे. तुम्ही टॅली करून घेऊ शकता. टर्शरी प्रिव्हेंशन अटेम्प्ट टू. तर टर्शरी प्रिव्हेंशन कशासाठी असते मित्रांनो, मिनिमाइज फर्दर प्रोग्रेस ऑफ द डिसीज अँड रिस्टोर फंक्शन. एका व्हिडिओमध्ये मला आठवतंय मित्रांनो मी तुम्हाला प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि प्रायमोडियर सगळे प्रिव्हेंशनचे काय लेवल तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एका क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केलेले आहे. त्यानंतर काय म्हणते, द मोस्ट कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ द ECT फॉर विच द नर्स मस्ट प्लॅन इंटरव्हेन्शन. या क्वेश्चन बद्दल मित्रांनो आपल्याला थोडा संदिग्धता आहे. याचा आन्सर कन्फर्म नाही म्हणून मी तुम्हाला इथे स्टार मारून घेऊन देतो पहिले. याचा आन्सर कन्फर्म नाही आहे पण आम्हाला असं वाटतं की याचा आन्सर काय असायला पाहिजे, कॉमन ऍडव्हर्स इफेक्ट म्हटल्यावर याचं काय तर मेमरी लॉस हा आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉर्मल पर्सेंटेज ऑफ कार्बोहायड्रेट इन ह्युमन मिल्क. तर किती असतं मित्रांनो 7% असतात. नेक्स्ट आहे द नर्स इज केअरिंग फॉर अ क्लायंट हु इज अजायटेड द नर्स शुड. ठीक आहे. पेशंट अजायटेड आहे तर आपलं काय रिस्पॉन्सिबिलिटी काय मित्रांनो, टॉक इन स्लो काम रिअश्युरिंग मॅनर. याचं काय होऊन जाईल, करेक्ट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो द पर्पज फॉर पॅडिंग साइड रेल्स ऑन द क्लायंट्स बेड इज टू. तर साइड रेल आपण कशाला करतो, पेशंट जर बेडवर असेल तर काय होतो मित्रांनो, तर टू प्रोटेक्ट द क्लायंट फ्रॉम द इंजुरी. पेशंट बेडवरून पडू नये त्यासाठी. तर मित्रांनो इथं फक्त आम्ही तुम्हाला आन्सर सांगत आहोत, एक्सप्लेनेशन नाही करत आहोत, जेणेकरून वेळ वाचला पाहिजे. लवकरात लवकर तुमची काय आन्सर की टॅली झाली पाहिजे. आणि तुम्ही काय करा, आमच्या टेलिग्राम चॅनलवर आम्हाला कळवा तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत ते. त्यावरून आम्ही तुम्हाला कट ऑफ काढून देऊ मित्रांनो. आणि हा अख्खा क्वेश्चन पेपर त्यामध्ये गणित असो, रिझनिंग असो, इंग्लिश मराठी किंवा नर्सिंग आपण सगळे एक्सप्लेनेशनचे वेगवेगळे काय तुमचे सेशन ठेवणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय, हाऊ कॅन द नर्स बेस्ट हेल्प अ क्लायंट हु इज नॉट एक्सेप्टिंग अ लॉस. काय होता याचा आन्सर मित्रांनो करेक्ट होऊन जाईल, इनकरेज द क्लायंट टू टॉक. नेक्स्ट क्वेश्चन आहे द बेस्ट वे टू कम्युनिकेट विथ अ क्लायंट हु इज टोटली डीफ. द
टोटली डीप म्हटलंय, ठीक आहे. तर आपण काय करू शकतो, तिन्ही ऑप्शन चुकीचे होते. राईट आउट इन्फॉर्मेशन हेच एक चांगला ऑप्शन उरतं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नर्स इज आस्क्ड बाय कन्फ्युज क्लायंट व्हॉट डे इज इट द नर्स शुड, ठीक आहे. तर इथे करेक्ट आन्सर येईल मित्रांनो, पॉइंट टू द डेट ऑन अ कॅलेंडर अँड से द डेट. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हणते, टू अवॉइड पुलिंग द कॅथेटर when turning a male client the catheter tube must be tapped to the client. हा पण क्वेश्चन मित्रांनो आपण काय केलं, फॉनच्या सेट मध्ये घेतलेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर याचा आन्सर आहे मित्रांनो अप्पर थाय. नेक्स्ट आहे, टू कन्वर्ट 4 ounces ऑफ ज्यूस टू मिलीलिटर्स द नर्स शुड मल्टिप्लाय. एकदम बेसिक क्वेश्चन होता मित्रांनो. 4x30 जर केलं असतं तुम्हाला आन्सर येऊन गेलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ क्लायंट वेक्स अप ड्यूरिंग द नाईट अँड ask for something to eat the nurse should. तर मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर काय केला आम्ही बरेच ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. नवीन क्वेश्चन आलेला होता. तर याचा आन्सर आहे मित्रांनो अ चेक क्लायंट्स डाएट बिफोर ऑफरिंग. कारण की बाकी तिन्ही ऑप्शन काय आपल्याला इनकरेक्ट वाटतात. तर आपण काय एलिमिनेशन टेक्निकने याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर मी यासमोर काय करतो, स्टार मारून ठेवून देतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण लगेच. To prevent the spread of infection, how should the nurse handle the soiled linen removed from a client's bed? एकदम बेसिक क्वेश्चन होता मित्रांनो. याचा आन्सर होऊन जाईल put them in a dirty linen container. नेक्स्ट क्वेश्चन आहे, how many tips does a quad can base have? तर हा एक नवीन क्वेश्चन होता आपल्यासाठी. तर या पुढच्या एक्झाम मध्ये कधी आला लक्षात ठेवा मित्रांनो. याचा आन्सर काय येईल, 4. यापूर्वी हा क्वेश्चन आपण कधी बघितलेला नव्हता. नेक्स्ट आहे, बिफोर टेकिंग द ओरल टेम्परेचर ऑफ अ क्लायंट who has just finished a cold drink the nurse should wait. हा क्वेश्चन मित्रांनो आपण फॉनच्या सेट मध्ये जसाचा तसा घेतलेला आहे, जाऊन बघू शकता तुम्ही 10 to 20 मिनिट्स. नेक्स्ट आहे मित्रांनो, when making an occupied bed. एक मिनिट वर घेऊन घेऊ आपण, क्वेश्चन दिसत असेल तुम्हाला. when making an occupied bed of a bedridden patient the nurse should. तर काय करायला पाहिजे, raise side rails on unattended side, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द बिगिनिंग साइन ऑफ द प्रेशर सोर्स. आपण प्रेशर सोर्सवर अख्खं लेक्चर घेतलेलं आहे, पूर्ण प्रेशर सोर्स एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. याचा मित्रांनो आन्सर येऊन जाईल डिस्कलरेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, द बेस्ट टाइम टू प्रिपेअर फॉर अ डिझास्टर. आपण डिझास्टर मॅनेजमेंटवर पण घेतलेलं आहे, ट्रायज पण घेतलेला आहे मित्रांनो. तर याचा आन्सर तुम्हाला येऊन जाईल बिफोर इट हॅपन्स. बघत आहे मित्रांनो, मी जिथे जिथे क्वेश्चन आले तेच सांगत आहे. अतिशोक्ती नाही केलेली आहे. जो क्वेश्चन नाही आलाय तो नाही सांगितलाय. पण जे जे क्वेश्चन आपण सेट मध्ये घेतलेले आहे, लाईव्ह लेक्चर मध्ये घेतले, ज्या मुलांनी काय केलं असेल, रेग्युलरली लेक्चर अटेंड केलं असेल, त्यांना कळलं असेल की आज पेपर किती सोपा होता आणि किती सारे क्वेश्चन आपल्या काय प्रॅक्टिस सेशन मधून आलेले आहेत. रिस्पायरेटरी सेंटर लोकेटेड ॲट पार्ट ऑफ द ब्रेन. एकदम सिंपल क्वेश्चन होता, झालेला आहे आपला मेडुला ऑब्लॉंगाटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑप्थॅल्मिया निओनेट्रम अकॉर्डिंग न्यूबॉर्न ऑफ. तर हे मित्रांनो काय येऊन जाईल याचा आन्सर गनोरिया येऊन जाईल. याबद्दल तर थोडा आपल्याला काय संदिग्धता आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, बर्थ वेट ट्रिपल्स ॲट द एज ऑफ. मला तर वाटतं हा क्वेश्चन आपल्या पिलांच्या सेट मध्ये किती वेळा झाला असेल, कितीतरी वेळा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं असेल. डबल कधी होते, ट्रिपल कधी होते, 4 टाइम कधी होते, 10 टाइम्स कधी होते, वगैरे वगैरे. तर मित्रांनो 1 इयर मध्ये काय होऊन जाईल, डबल होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, व्हॉट इज द नॉर्मल अपगार स्कोर ऑफ द न्यूबॉर्न. अपगार स्कोरवर आपण अख्खं लेक्चर घेतलेलं आहे. एकदम सोपा क्वेश्चन विचारला होता, ठीक आहे. तर नॉर्मल स्कोर काय होतं मित्रांनो 7 to 10. मला आठवते आपण अपगारचे सगळे पॅरामीटर पण तुम्हाला एक्सप्लेन केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिस्पायरेटरी रेट फॉर अ इन्फंट 2 months to 12 months इज ॲबनॉर्मल वेन, ठीक आहे. तर मित्रांनो ॲबनॉर्मल म्हटलंय तर नॉर्मल तुम्हाला माहित आहे किती असतात, 40 to 60 असतात. तरी 2 ॲबनॉर्मल आहे, 10 पण आहे आणि 80 पण आहे. पण मोस्ट करेक्ट आन्सर कडे जर आपण जायचा विचार केला मित्रांनो, तर 10 म्हणजे काय, एकदम पेशंट काय तर ब्रॅडिप्निया मध्ये बेबीसी एवढं नाही राहायला पाहिजे, ठीक आहे. तर आपण 10 या आन्सर कडे जाऊ. तसं 80 पण काय मित्रांनो हा पण ॲबनॉर्मलच आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लॉंग फॉर्म ऑफ द बीसीसी इन कम्युनिकेशन. तर नवीन क्वेश्चन आला होता कम्युनिकेशनवरचा. जनरली आपल्याला काय सेंडर, डिकोडर आणि मेसेज यांच्याबद्दल क्वेश्चन येतो. तर मित्रांनो बीसीसीचा अर्थ होतो बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन सिव्हिअर हायपोथर्मिया न्यूबॉर्न टेम्परेचर इज लेस दॅन विचारलेला मित्रांनो आणि सिव्हिअर हायपोथर्मिया विचारलेला आहे. त्यामुळे याचा आन्सर होऊन जाईल लेस दॅन 32 डिग्री सेंटीग्रेड, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नर्व रिस्पॉन्सिबल फॉर चेंज इज. तर मला वाटते हरीश सरांनी तुम्हाला लेक्चर मध्ये सगळ्या काय नर्व एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला इझिली आन्सर येऊन जाईल याचा वेस्टिब्युलो कॉक्लियर. अपेंडिक्स इज सिच्युएटेड इन विच म्हणजे डॅश डॅश रिजन ऑफ द ॲब्डोमेन. तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का राईट इलेक्ट कोसामध्ये काय असते आपलं अपेंडिक्स असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो,
फर्टिलायझेशन ऑफ द ओव्हम नॉर्मली टेक्स प्लेस इन, आपल्या सगळ्यांना आन्सर माहिती आहे अँपुला, पण अँपुला काय तर फॅलोपियन ट्यूबचा हा काय पार्ट आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आन्सर होऊन जाईल फॅलोपियन ट्यूब. नेक्स्ट क्वेश्चन आहे पर्सिस्टन्स ऑफ मोरोज रिफ्लेक्स बियॉन्ड 6 मंथ इज इंडिकेटिव्ह ऑफ. पिरामिडच्या याच्यामध्ये आपण मोरोज रिफ्लेक्स, स्टार्टर रिफ्लेक्स सगळे घेतलेले आहे मित्रांनो, तर तुम्हाला कळेल काय तर 6 मंथच्या पुढे जर असेल नाही झालं डिसअपियर तर काय होते ब्रेन डॅमेज असू शकते त्याला. मम्स अफेक्ट ग्लँड, तर डायरेक्ट क्वेश्चन विचारलाय मित्रांनो, याचा आन्सर आहे पॅरोटिड ग्लँड. इन नॉर्मल चाइल्ड एंटर फोंटानेले युजली क्लोजेस बाय, ठीक आहे, एंटर फोंटाने विचारले कधी क्लोज होते, तर नॉर्मली काय सगळे आपण ऑप्शन बघितल्यावर कळते आपल्याला 18 मंथ्स मध्ये काय ते क्लोज व्हायला पाहिजे मॅक्सिमम. आणि लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो व्हॉट इज ब्रेगमा, तर इथं दिलेलं आपल्याला काय तर अँटेनियर फोंटानेले, ठीक आहे, पण ऑप्शन मध्ये कुठेच नाहीये, तर याचा आन्सर होऊन जाईल मित्रांनो नन ऑफ द अबोव. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 100च्या 100 आन्सर तुम्हाला टॅली केलेले आहे. मॅक्झिमम आन्सर आपले बरोबर आहे, 99.9% बरोबर आहे, पण कधीही वेळेस काही वेळेस एखादा आन्सर आपलं प्रमाण आणि आयोगाचं प्रमाण म्हणजेच काय तर आरोग्य विभागाचं प्रमाण वेगळं असू शकतं. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर